समता आज केवळ एका गटात आहे म्हणून समता असं मानायचं का? जर तो डेटा उपलब्ध असेल, एम्पिरिकल डेटा उपलब्ध असेल की तिथं आजही एक घटक त्याच्यापासून वंचित आहे, मग समतेच्या दृष्टीनं त्या घटकाला न्यायाची संधी देणं यात अन्यायकारक काय आहे? मी तुम्हाला काय सांगलं, एक मी आयडियोलॉजिकल सांगणार आणि कॉन्स्टिट्युशनली लीगल सांगणार. नाही मला आता नाही मी लीगल सांगालो. लीगल सांगालो कारण फार मोठे चिंतक आहेत, प्राध्यापक आहेत, JNUचे आहेत आणि त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा आहे. लहुजी साळवे आयोग हा आयोग मागास शेड्यूल कास्ट कमिशन आयोग नाही संविधानिक दृष्ट्या. एक दुसरी गोष्ट तुम्हाला मला सांगायचं आहे की कोणतीही जर रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये केवळ 2024ची जजमेंट सिंग विरुद्ध म्हणजे पंजाब सरकार ही वाचून चालत नाही. तर 9 जजेसची जजमेंट इंदिरा साहनी, त्याच्यानंतर M नागराज मध्ये ट्रिपल टेस्ट सांगितली की तुम्हाला इम्पेरिकल डेटा हा तो आयोगच देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला सांगतो राज्याचे आयोग सुद्धा आयोग नाहीत, समित्या आहेत. फक्त केंद्राचा आयोग अनुसूचित जाती जमातीसाठी केंद्राचा आयोग आहे, ह्या समित्या आहेत. इव्हन बदर साहेबाची समिती आहे. बदर साहेबाचा रिपोर्ट सार्वजनिक न करण्यामागचं एक लय मोठं कारण आहे. काय कारण आहे? की कारण ते मागास आयोग नाहीत आणि मागास आयोग जर नसाल तर सन्माननीय नारायण राणे साहेब समितीच्या आधारे मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. त्याच प्रकारे म्हणजे लहुजी साळवे आयोगाच्या आधारे जर आपण वर्गीकरण केलं तर तुम्हाला सांगतो कर्नाटकासारखं 30 सेकंदामध्ये तुम्हाला सांगतो उपवर्गीकरण स्टे होऊन जाते. हे 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 ऑन द कोर्ट रेकॉर्ड आहे, हे ऑफ द कोर्ट रेकॉर्ड नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ट्रिपल टेस्ट याच्यात झालेली नाही. त्याच्यामुळं कोण किती मागासले पण आहे हे तुम्ही असं म्हणजे रॅन्डमली तपासू शकत नाही. परंतु फक्त एकच 30 सेकंदात एक मुद्दा मांडायचा आहे. लक्षात ठेवा की आज भावनिक दृष्ट्या कोणीतरी कॅश करून, मी तुम्हाला उघडपणे सांगतो की आज ज्या प्रकारे मातंग समाज मागच्या काळातल्या सत्तेतल्या काँग्रेसनी वापरला, म्हणजे घाटे कुटुंबापुरतं किंवा याच्या कुटुंबापुरतं, तशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला सांगतो आज एकनाथ शिंदेंनी तुम्हाला सांगतो खदगावकर नावाच्या त्यांच्या माणसाला पुढं करून रसद पुरवून जर अशा प्रकारे तुम्हाला सांगतो मातंगांचं नुकसान आहे, बौद्धांचं नुकसान आहे, परंतु बौद्ध का म्हणतंय ह्याचं विश्लेषण याचं चिंतन मुख्यमंत्री महोदयांनी केलंय. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले स्पष्टपणे की सगळ्या बाबी तपासल्या जातील. म्हणजेच काय तपासावं लागेल. ठीक आहे, सुधाकर भालेरावजी उत्तर द्या. त्यांचं म्हणणं आहे आधार काय आहे, आधारच नाही आणि कोर्टात टिकणार नाहीये समितीच्या आधारावरती. आणि तुमच्या पक्षावर पण आरोप होतोय, तुमच्या नेत्यांवर पण आरोप केला. नाही मी तर तुम्हाला सांगतो मी खंडेकरांना मोकळा करू शकतो. नाही मोकळा करू शकतो. एकनाथ शिंदे साहेबांनी घडवून आणलेलं प्लॅन आहे. त्यांना मराठ्यांसोबत, ते मराठ्यांच्या पुढारी आहेत, त्यांना मातंग समाज जे आहे सोबत हातचा आला पाहिजे. ठीक आहे, ते विषय काय आहे, सामाजिक विषय. सुधाकर भालेराव प्लीज तुमचं ऐकलं ना, तुमचं ऐकलं आता त्यांचं ऐकलं. नाही तुमचं ऐकलं त्यांचं ऐकलं, तुमचं ऐकलं आता त्यांचं ऐकू द्या. त्याच्यासाठी बहस करा, मी तुमचं स्वागत करायला तयार. एकनाथ शिंदेनं मोजायला लावलेली बहस नाही करायची, उघडं नाही करायचं. एकनाथ शिंदेनं चालवलेली ड्राईव्ह थांबवायची नाही. हे योग्य नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. प्रश्न विचारायचे नाही का? भरकटू देणार नाही मी, चर्चा भरकटू देणार नाही. आम्ही भरकटत नाही. मी सत्य भालेराव साहेब एकनाथ शिंदेनं जर केलं तर प्लीज सदावर्ते मुख्यमंत्री होते. सदावर्ते साहेबांना मी शांत केलंय. भालेराव साहेब आपण मुद्द्यावर बोला, आपण मुद्द्यावर बोला. भालेराव साहेब मुद्दा आहे की आधार काय आहे हे टिकणार नाही समितीच्या आधारावर, असं त्यांचं म्हणणं. आपण मुद्द्यावर बोलूया. मुद्दा का बाबासाहेबांनी समोर आणला, आरक्षण का लागू केलं, तर अस्पृश्यता ही व्यवस्था दूर करण्यासाठी इम्पेरिकल डेटा सांगा ना, कारण सांगा ना. त्यांना बोलू दे ना. भालेराव साहेब तुम्ही नाही भालेराव साहेब वैयक्तिक नको. एकनाथ शिंदेला मोजत नाही आणि तुम्हाला नाही हे योग्य नाहीये, हे योग्य नाही. भालेराव साहेब एक मिनिट बंद करा. नाही प्लीज, हे अशा पद्धतीनं होता कामा नाहीये. बरं ठीक आहे. आवाड सर अरे माणसासारखं बोला.
तुम्ही काय आम्ही जनावरासारखं तुमचं बोलायला कौतुक म्हणलं का मी तुम्हाला ढोर बोलायला म्हणलं का बाबासाहेबांनी- तुम्ही? एक मिनिट एक मिनिट तथा हे योग्य नाहीये ना त्या माणसासारखं बोला म्हणताय आप- त्यांना सांगा मानवतेचा विचार स्वीकारलेला आहे काय? धम्माची बालेराव- दीक्षा बालेराव घेतलेली साहेब. आहे. बालेराव, प्रज्ञाशील करून हे एका असं विचार रसद करा. पुरवलेल्या चळवळी टिकत आणि म्हणून नसतात. तर बघा, रसदच्या काय तुमच्या चळवळी टिकत बापाचं नसतात. वाटोळं केलं एकनाथ ठीक आहे शिंदे त्यांचं म्हणणं साहेबांनी. ऐकायला पाहिजे मला काय वाटतं त्यांचं केलं म्हणणं माननीय ऐकलं देवेंद्र पाहिजे फडणवीस बालेराव साहेब अरे बालेराव तुम्ही साहेब राजकारण करताय भारतीय जनता पार्टी सोबत शिवसेनेसोबत एकीकडे तुम्हाला वास येतो तुमच्या विचाराचा आज तुमचा तर कशासाठी नासून गेला भांडताय? विचार. उपवर्गीय तुम्ही तर समाजासाठी भारतरत्न भांडत डॉक्टर नाही. बाबासाहेब तर आंबेडकरांवर तुमच्या कमी जास्त विचारामध्ये बोलतात. धर्माचा तुम्ही तर वास येतो, तुम्ही धर्माचा. उडबसा काढला नाही, पाहिजे. मी दोघांनाही थांबवतो तुम्ही उडबसा काढला पाहिजे. तुम्हाला तर मी शिक्षा दोघांनाही मिळाली, थांबवतो तुम्ही उडबसा आवाज सर काढा. आवाज सर प्लीज मी